दंड. खोपोली नगरपालिकेने ठेका पद्धतीने सुरू केलेल्या बससेवेच्या दर्जाबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रवाशांकडून नियमित भाडे आकारले जात असतानाही अनेक बसमध्ये फाटलेल्या सीट, तुटलेले किंवा निकामी हेडलाईट, अस्वच्छता आणि देखभालीचा अभाव असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार बसमधील अनेक सीटचे कव्हर फाटलेले असून त्यातील लोखंडी भाग किंवा स्पंज बाहेर आलेला आहे. त्यामुळे प्रवाशांच्या कपड्यांना अडकण्याच्या घटना घडत असून अपघाताचीही शक्यता निर्माण झाली आहे. काही बसमध्ये धूळ, घाण आणि थुंकीचे डाग दिसून येत असल्याने स्वच्छतेबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. आणि सिटी बस सर्वाधिक वापर शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि ग्रामीण भागातील नागरिक करतात. आतकारगाव, आडोशी, साजगाव, व्हेकू, सारसन, पाली फाटा, देवन्हावे आदी परिसरातील नागरिक उपचारासाठी, भाजी मार्केट, शासकीय कार्यालये तसेच इतर दैनंदिन कामांसाठी खोपोली शहरात ये-जा करतात. त्यामुळे बससेवा सुरक्षित, स्वच्छ आणि प्रवाशांसाठी सोयीची असणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे. नागरिकांनी खोपोली नगरपालिका प्रशासन आणि संबंधित ठेकेदाराने बसची नियमित दुरुस्ती, स्वच्छता आणि देखभाल करून प्रवाशांना दर्जेदार सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे. टिप: वरील बातमी ही नागरिकांनी व्यक्त केलेल्या तक्रारी आणि आरोपांवर आधारित आहे. संबंधित नगरपालिका किंवा ठेकेदार यांची अधिकृत भूमिका उपलब्ध झाल्यास तीही प्रसिद्ध करण्यात येईल.